श्रोते हो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रातील पर्यटनाला परदेशी पर्यटकांनी गेल्या वर्षी पहिली पसंती दर्शवल्याचं केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीतून दिसून आलंय. त्यानिमित्तानं राज्यातील पर्यटनाचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व जाणून घेऊया. पर्यटन म्हणजे मनोरंजन, विश्रांती, अभ्यास, व्यवसाय किंवा इतर कारणांसाठी आपल्या नेहमीच्या राहत्या ठिकाणापासून दूर तात्पुरत्या कालावधीसाठी केलेला प्रवास. हे स्थलांतर निखळ आनंदासाठी, निसर्ग पाहण्यासाठी, नवीन संस्कृती समजून घेण्यासाठी, सहल, क्रीडा, आरोग्य, तीर्थयात्रा किंवा व्यवसायासाठी असू शकते. तसंच अतिथी देवो भव असं आपली संस्कृती सांगते. जग जसं जवळ आलं तसं पर्यटक देशविदेशात पर्यटनासाठी जाऊ येऊ लागले. त्यामुळे पर्यटन हा एक मोठा आर्थिक उद्योग बनला, ज्यात वाहतूक, हॉटेल, निवास आणि गाईड सारख्या अनेक सेवांचा समावेश झाल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. आज मालदीव, मकाव, थायलंड सारख्या काही देशांची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. इतकं त्याचं महत्त्व वाढलंय. आपल्या राज्याला खूप मोठा इतिहास, सांस्कृतिक परंपरा तसंच समुद्रकिनारा लाभला आहे. लोककला, खाद्य संस्कृती, उत्सवांची रंगत, अजंठा वेरूळ लेणी महाराष्ट्राला वेगळं स्थान मिळवून देतात. गेल्या 3 वर्षात राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. 2022 मध्ये राज्यात 15,12,000 परदेशी पर्यटक आले होते. ही संख्या 2024 मध्ये 37 लाख इतकी झाली आहे, अशी माहिती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी नुकतीच दिली. महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा 7% वाटा असून त्यामुळे होणाऱ्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक देवाणघेवाणीविषयी सांगत आहेत पर्यटन क्षेत्राचे अभ्यासक प्राध्यापक लोकेश तारदाळकर. मागील 3 वर्षात महाराष्ट्र राज्याने परदेशी पर्यटकांच्या आगमनात देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. ही केवळ आकडेवारीतील वाढ नाही, तर राज्याच्या पर्यटन धोरणाची परिणामकारकता, पायाभूत सुविधांची उभारणी, जागतिक स्तरावर झालेला प्रचार आणि विविधतेने नटलेल्या पर्यटन संपत्तीची जागतिक पातळीवर झालेली दखल याचे एकत्रित फलित आहे. अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्राला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या 2022 मध्ये 1.512 दशलक्ष म्हणजे सुमारे 15 लाख होती. त्यानंतर 2023 मध्ये ही संख्या 3.388 दशलक्ष म्हणजे जवळपास 34 लाख झाली आणि 2024 मध्ये ती वाढून 3.705 दशलक्ष म्हणजे 37 लाखांहून अधिक झाली. म्हणजे फक्त 3 वर्षात परदेशी पर्यटकांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2024 मध्ये भारतात आलेल्या एकूण विदेशी पर्यटकांपैकी 17.69% पर्यटक फक्त महाराष्ट्रात आले, जो देशातील सर्वाधिक वाटा आहे. महाराष्ट्राच्या या यशामागे त्याची पर्यटनातील विविधता ही मुख्य ताकद आहे. मुंबईसारखे जागतिक महानगर, अजिंठा वेरूळासारखी जागतिक वारसा स्थळे, सह्याद्री पर्वतरांगा, कोकण किनारपट्टी, किल्ले, वन्यजीव अभयारण्ये, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक उत्सव हे सर्व अनुभव एकाच राज्यात मिळतात. मुंबई हे भारताचे प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार असल्याने मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक प्रथम महाराष्ट्रातच उतरतात. उत्कृष्ट विमानतळे, बंदरे, हॉटेल्स, वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था यामुळे पर्यटनासाठी मजबूत आधार तयार झाला आहे. जागतिक स्तरावर केलेला प्रचार आणि धोरणात्मक उपक्रमही या वाढीस कारणीभूत ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळावे, रोड शो, परदेशातील प्रचार कार्यक्रम, FM टूर म्हणजे विदेशी टूर ऑपरेटर, माध्यमे, इन्फ्लुएन्सर्ससाठी आयोजित परिचय सहली यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा अजून मजबूत झाली आहे. सोशल मीडिया, डिजिटल मोहिमा आणि सांस्कृतिक व खाद्य महोत्सवांच्या माध्यमातून पर्यटन ब्रँडिंग प्रभावीपणे करण्यात आलंय. पायाभूत सुविधा विकासासाठी स्वदेश दर्शन 2.0, प्राशन अशा इतर योजनांद्वारे पर्यटन स्थळांचा दर्जा सुधारण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन धोरण 2024 मध्ये पुढील 10 वर्षात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 18 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवलं आहे. राज्यात 50 विशेष पर्यटन गंतव्यस्थळे विकसित करण्याची योजना आहे. तसेच पर्यटकांचा सरासरी मुक्काम हा 1 ते 2 दिवसांवरून 3 ते 4 दिवसांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. आज पर्यटन क्षेत्रात एक महत्त्वाचा बदल दिसून येतो की पारंपरिक जनरल टुरिझम पासून स्पेशल इंटरेस्ट टुरिझमकडे झुकाव वाढत आहे. पूर्वी पर्यटक प्रमुख स्थळे पाहणे, शहर भ्रमण, स्मारके, खरेदी यावर भर देत असत.
आता मात्र विशिष्ट आवडींवर आधारित पर्यटन वेगानं वाढत आहे. उदाहरणार्थ वन्यजीव पर्यटन, वाईन पर्यटन, फोटोग्राफी पर्यटन, वारसा फेऱ्या, आध्यात्मिक निवास, योग, वेलनेस पर्यटन, कृषी व ग्रामीण अनुभव, खाद्य पर्यटन, इतकंच नाही तर ॲडव्हेंचर पर्यटन आणि फिल्म पर्यटन. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत मोठी संधी आहे. कारण राज्यात किल्ले, जंगल सफारी, द्राक्षबागा, आध्यात्मिक केंद्रे, लोककला आणि ग्रामीण जीवन अनुभव या सर्वच गोष्टी आधीपासूनच उपलब्ध आहेत. योग्य पॅकेजिंग, योग्य पॅकेजेस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सादरीकरण केल्यास महाराष्ट्र स्पेशल इंटरेस्ट टुरिझममध्ये नक्कीच आघाडी घेऊ शकतो. यासोबतच नव्या पिढीचा म्हणजे जेनझी पर्यटकांचा पर्यटनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच वेगळा आहे. ही पिढी पारंपरिक लक्झरीपेक्षा अनुभव, प्रामाणिकपणा आणि स्टोरी टेलिंग शोधते. त्यांना इंस्टाग्राम योग्य म्हणजे इंस्टाग्राम वर्दी लोकेशन्स, ऑफबीट ठिकाणं, स्थानिक खाद्य, स्थानिक लोकांशी संवाद, होमस्टे, इको फ्रेंडली पर्यटन आणि कमी गर्दीची ठिकाणं आवडतात. डिजिटल बुकिंग, त्वरित माहिती, ऑनलाईन रिव्ह्यू, सोशल मीडिया शिफारसी यांचा त्यांच्यावर आणि त्यांच्या निर्णयावर मोठा प्रभाव असतो. ते कमी कालावधीच्या पण अधिक अनुभव समृद्ध सहली पसंत करतात. महाराष्ट्राने जर ग्रामीण पर्यटन, होमस्टे, किल्ले, ट्रेक, कोकण किनारा, स्थानिक उत्सव, जंगले, सांस्कृतिक अनुभव यांना डिजिटल माध्यमातून प्रभावीपणे मांडलं तर जेनझी पर्यटकांसाठी राज्य अत्यंत आकर्षक ठरू शकतं. पुढे जाताना सेवा, गुणवत्ता, सुरक्षितता, बहुभाषिक मार्गदर्शक, स्वच्छता, डिजिटल सुविधा आणि शाश्वत पर्यटन पद्धती या बाबींवर अधिक भर देणे आवश्यक आहे. प्लास्टिक मुक्त पर्यटन क्षेत्रे, हरित ऊर्जा, पाणी संवर्धन आणि स्थानिक समुदायांचा सहभाग यामुळे पर्यटन आणि पर्यावरण यांचा समतोल नक्कीच राखता येईल. एकूणच 1.512 ते 3.705 दशलक्ष पर्यटक वाढ, 17.69% हा राष्ट्रीय वाटा, 1,00,000 कोटी गुंतवणूक लक्ष आणि बदलते पर्यटन प्रवाह हे सर्व संकेत देतात की महाराष्ट्र पर्यटनाच्या नवीन टप्प्यात नक्कीच प्रवेश करतोय. योग्य दिशा आणि सातत्य ठेवल्यास महाराष्ट्र परदेशी पर्यटकांची पहिली पसंती नक्कीच ठरेल. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षात राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटन संपदेमुळे परदेशी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई महानगर, 700 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा लाभलेला समुद्रकिनारा, ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक जीवनशैली यांचं मिश्रण पर्यटकांना आकर्षित करतं. स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा मोठा फायदा होत असून हॉटेल व्यवसाय, वाहतूक, हस्तकला, स्थानिक खाद्यपदार्थ उद्योग आणि मार्गदर्शक सेवा यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील पर्यटन स्थळांचा विकास केल्यानं गाव पातळीवरही आर्थिक चक्र वेगानं फिरू लागली आहेत. केंद्र राज्य समन्वयातून पर्यटनाला गती देणाऱ्या उपक्रमांची मालिका राबवली जात आहे. पर्यटन पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी स्वदेश दर्शन 2.0 आणि प्रसाद यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन वाढीसाठी 1975 साली स्थापन झालं. या मंडळामार्फत प्रदर्शन, डिजिटल बुकिंग, रोड शो, खाद्य महोत्सव, वारसा स्थळांचं संवर्धन असे उपक्रम राबवले जातात. महाराष्ट्रातल्या पर्यटन क्षेत्राविषयी माहिती देत आहेत पर्यटन विभागाचे संचालक डॉक्टर B.N. पाटील. महाराष्ट्रात परदेशी पाहुण्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सन 2024-25 मध्ये आपल्या राज्यात 37.1 लक्ष परदेशी पर्यटकांनी राज्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट दिली आहे. देशात येणाऱ्या परदेशी पर्यटकांपैकी 17.69% पर्यटक हे महाराष्ट्रात आलेले आहेत. सन 2022च्या तुलनेत आपण बघितलं तर परदेशी पर्यटकांची संख्या दुप्पट झालेली आहे. तर 2023मध्ये ही संख्या 33.8 लक्ष एवढी होती. परदेशी पर्यटकांमध्ये मुख्यत्वे 18.3% हे पर्यटक अमेरिका, 17.59% बांगलादेश, 10.28% युनायटेड किंगडम व युरोपियन देश आणि जपान, थायलंड इत्यादी देशांमधनं समावेश आहे. देशांतर्गत व परदेशी पर्यटक मिळून एकूण 162
लक्ष म्हणजे 1,62,00,000 पर्यटकांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी भेट दिलेली आहे व एका पर्यटकाचा सरासरी महाराष्ट्रात होणारा खर्च 12 ते 15,000 रुपये एवढा आहे. यावरूनच आपल्या लक्षात येते की पर्यटनाचा स्थानिक आर्थिक विकासात किती मोठा भार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मुख्य पर्यटन आकर्षणांमध्ये 7 युनेस्को हेरिटेज स्थळे जसे अजंठा, एलोरा, 11 मराठी मिलिटरी लँडस्केप ज्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, 11 थंड हवेची ठिकाणे, निसर्ग पर्यटनासाठी खास पठार, सह्याद्री पर्वतरांगा जे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत, लोणार सरोवर, बुद्धिस्ट केव्स, नाशिक वाईन टुरिझम व स्पिरिच्युअल हब यासाठी अनेक नवीन पर्यटनाचे आकर्षण आहेत. राज्यात पर्यटन संचालनालय, पर्यटन विभाग यांनी माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय पर्यटन मंत्री यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग व प्रसिद्धीची मोहीम मागील 3 वर्षापासून राबविली आहे. याचाच परिणाम म्हणून की आज पर्यटकांची संख्या 2022च्या तुलनेत डबल झालेली आहे. या ब्रँडिंग आणि प्रसिद्धी मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर जे टुरिझम मेला असतात त्यामध्ये सहभाग घेणे, रोड शोज वेगवेगळ्या देशांमध्ये घेणे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेणे, ज्यामध्ये वेगवेगळ्या टूर ऑपरेटर्सच्या तिथल्या जे महाराष्ट्रात टूर आणतात त्यांचा समावेश असतो. वेगवेगळ्या देशातले टूर ऑपरेटर्स, वेगवेगळ्या राज्यातले टूर ऑपरेटर यांना आपण एक परिचय सहली महाराष्ट्र पर्यटनाद्वारे आयोजित करण्यात येतात. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या ग्रामीण पर्यटनावर जास्त भर देण्यासाठी अनुभवात्मक पर्यटन जसे मधाचे गाव असेल, महाबळेश्वर फेस्टिवल असेल, मुंबई फेस्टिवल असेल, रामटेक फेस्टिवल असेल असे फेस्टिवल राबविण्यात येतात, जेणेकरून ग्रामीण भागातही परदेशी पर्यटकांना एक अनुभवात्मक पर्यटन, एक कल्चरल पर्यटन किंवा एक तिथल्या स्थानिक क्युझिन्सचा, स्थानिक कल्चरच्या एक्शन कसं होईल ह्या दृष्टीने आपण भर देत आहोत. त्यामुळे सुद्धा परदेशी पर्यटकांचा ग्रामीण भागात ओघ वाढलेला आहे. राज्यात जागतिक स्तरावरील विविध विषयांच्या परिषदांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र कॉन्व्हेन्शन ब्युरोची सुद्धा स्थापना शासनाद्वारे करण्यात आलेली आहे. याचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त परदेशी पाहुणे, परदेशी व्हिजिट्स या जागतिक परिषदा महाराष्ट्रात होणे अपेक्षित आहे. मागील 2 वर्षात जिओ सेंटर व इतर एक्झिबिशन कॉन्व्हेन्शन सेंटर्समध्ये आपण 4 जागतिक परिषदासुद्धा घेतलेल्या असून प्रत्येक परिषदेमध्ये किमान 2 ते 3 हजार परदेशी डेलिगेट्स हजर असतात. यावरून आपल्याला कळतं की परदेशी पर्यटकांमुळे आपल्याला जे डॉलर टुरिझम विकसित करायचं आहे आणि 2047चं जे उद्दिष्ट गाठायचं आहे त्यामध्ये मोठी मदत होणार आहे. पर्यटन सर्किटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तसेच पर्यटन स्थळांच्या व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचं आहे, जे परदेशी पाहुण्यांसाठी महत्त्वाचं आहे. यामुळे पर्यटन सर्किट व पर्यटन स्थळांच्या व्यवस्थापनासाठी पर्यटन व्यवस्थापन संस्थेची सुद्धा स्थापना करण्यात येत आहे. पर्यटन क्षेत्रातील सर्व भागधारकांना महाअतिथी या एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून एकाच प्लॅटफॉर्मवर टूर गाईडसुद्धा उपलब्ध असतील, टूर ऑपरेटर असतील, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर असतील आणि त्यांचे सर्किट्स पण, क्युरेटेड टूर्स पण तिथं अवेलेबल असतील. सध्या पर्यटन क्षेत्राचा GDPमधील सहभाग 6.9 ते 7% आहे. तो 2030पर्यंत 15% नेण्याचे उद्दिष्ट आहे. 2024-25मध्ये महाराष्ट्रात येणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या 16,10,00,000 पर्यंत पोहोचलेली आहे. सध्याच्या पर्यटकांचा प्रतिदिन सरासरी 10 ते 15,000 रुपये खर्च आहे. तो आपण 2025 ते 30च्या दरम्यान डबल कसा होईल हे आपण नियोजन केलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा खर्च वाढवताना त्यांचा मुक्काम पण आपल्याला कसा जास्तीत जास्त करता येईल, जेणेकरून जास्तीत जास्त इकॉनॉमिक इम्पॅक्ट आपला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुद्धा होईल, यावर मुख्य आमचा रोख आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा, इतिहास तसंच पर्यटन मंडळाच्या विविध उपक्रमांमुळे गेल्या 3 वर्षात परदेशी पर्यटकांनी राज्याला पहिली पसंती दिल्याचं दिसून आलं आहे आणि त्यामुळे याचा थेट फायदा राज्याच्या अर्थव्यवस्थेला होत आहे. थेट परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत राज्य अव्वल स्थानी असून थेट परदेशी पर्यटक संख्येत ही अव्वल स्थानी आल्यामुळे राज्याच्या दृष्टीनं ही जमेची बाजू म्हणता येईल. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला.
हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन राजेश शिरभाते.